मागच्या काळात पहा आमदार साहेबांच्या हातून कार्यक्रम झालेले आहेत, बरोबर आहे का? असं असताना या ठिकाणी तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा जबाबदारी दिली की ठीक इथून रॅली निघणार आहे, आमचा कार्यक्रम संपला, आरती संपली, त्या ठिकाणी लहान बालकं भास्कराचार्य शाळेचे बालकं, प्राध्यापिका आणि कर्मचारी या गाडीत चढत असताना मी पूजा करून स्टेजवर वाचतो आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे या घटनेचा. या ठिकाणी बापू कुठे? हा बापू हे व्यक्ती बरं का, ही व्यक्ती वयस्कर. या व्यक्तीच्या बाबतीत मी पहिले पण सांगितलं, ह्या एरियात जर कोणी सांगितलं की ही व्यक्ती कोणाला चुकीचा शब्द बोलली, चुकीचा आहे, तर तुम्ही जे म्हणाल ते त्यांच्यावर बी कारवाई करा. आम्ही त्यांच्या बाजूने बोलतो म्हणून आमच्याबरोबर कारवाई करा. परंतु एकदम सभ्य असलेली व्यक्ती गाडीवर उभी होती, चौधरी साहेब त्यांच्याशी बोलत होते. त्याच्यानंतर ते काहीतरी बोलले, मी तिथून पाहत होतो, म्हटलं बापूशी काय बोलतात, काहीतरी घडतं असं मला लगेच जाणवलं. आणि यांनी त्यांची मोटरसायकल मागे घेतली. मागे घेतल्यानंतर चौधरी साहेब डायरेक्ट अंगावर धावून आले. त्यांना आता लेन्स टाकलेले आहे आणि हे पहा त्यांच्या नाकातून रक्त निघते, त्यांच्या गालावर आता तुम्ही स्वतः पाहू शकतात. म्हणून या सगळ्यांच्या साक्षीने मी या घटनेचा शिवजयंतीच्या दिवशी निषेध करतो आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या सगळ्या शिवसैनिकांमार्फत सुमोटो त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. कारण की ही व्यक्ती अशी आहे, आज ही अर्ज देणार नाही तक्रारीचा किंवा कुठलाही आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाहीये. पोलीस प्रशासन हे लोकांच्या संरक्षणासाठी असतं, लोकांसाठी असतं, पण जेव्हा सामान्य माणसावर असा अत्याचार होतो तो आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला तुमचे कर्मचारी तिथे उपस्थित होते, निश्चित तुम्हाला कोपऱ्यात ते खरं सांगतील कोणाची चुकी आहे किंवा नाही. आणि इथे जर त्यांनी नाही सांगितलं तर प्रत्यक्षदर्शी आमच्याकडे भरपूर लोक आहेत. आणि म्हणून साहेब तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आता आपण बोलत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने आता चौधरी साहेब तार झाले आणि आम्हाला म्हटले दादागिरी मी करतो, त्यांना दादागिरी करण्याचा अधिकार नाही. हो निश्चित दादागिरी करण्याचा अधिकार आहे, परंतु जो वाईट प्रवृत्तीचा असेल, ज्याचे वाईट धंदे असतील, जो वाईट असेल त्याच्यावर तुम्ही दादागिरी करा. सामान्य